मित्रांनो, मी धनराज परगे. तुम्ही पाहत आहात स्कॉलरशिपवाला हे यूट्यूब चॅनल. हे चॅनल तुम्ही सर्वांसाठी नवीनच आहे. सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा व आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMC या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न, खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आता या ठिकाणी काय दिलेलं आहे, सर्वांचा अंश समान आहे. अंश समान आहे सर्वांचा. तर अंश समान असल्यास ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. तो अपूर्णांक कसा असतो? मोठा असतो. अंश समान असल्यास ज्याचा छेद लहान तो सर्वात मोठा. तर ह्याचा छेद 9 आहे, ह्याचा 15 आहे, ह्याचा 7 आहे, ह्याचा 12. लहान कुणाचा आहे? हा. मग काय उत्तर काय असेल आपलं? तर उत्तर असेल 5/7. हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? 5/7. आलं? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आता लहान अपूर्णांक शोधायचे. 11/7, 15/7, 5/7, 8/7. म्हणजे या ठिकाणी काय आहे? छेद समान आहेत. छेद समान आहेत. मग आता छेद समान असल्यास काय होतं? छेद समान असल्यास ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. छेद समान असल्यास ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान असतो. आलं का लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. तर उत्तर आलेलं नाही आपलं. छेद समान असल्यास ज्याचा अंश लहान तो लहान आणि ज्याचा अंश मोठा तो मोठा. लहान कुणाचा अंश? 11, 15, 5. हा 5/7. हा काय आहे उत्तर आपलं? 5/7. लहान अपूर्णांक विचारलेला आहे, 5/7 हे उत्तर येईल. आलं? पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आता या ठिकाणी 12/18, 7/17, 18/19 आणि 21/20 सर्वात मोठा अपूर्णांक विचारले. तर हे छेदाधिक अपूर्णांक आहे, हा छेदाधिक आहे, हा छेदाधिक आहे आणि हा अंशाधिक आहे. म्हणजे सर्व जर छेदाधिक असतील आणि एखादी जर अंशाधिक असेल तर तो सर्वात मोठा अपूर्णांक असतो. हा पहा, आपण 18 ने 12ला भाग घातला जात नाही. दशांश द्या. 120 झाले. 18 162 18 पंचे 90, 18 संघ अष्टोदशे, 18 सत्तर 26, 18 संघ अष्टोदशी, 0.6. 17 ने 7ला भाग जात नाही, लहान आहे. दशांश द्या. 70 झाले. 17 चोक 68. 19 ने 18ला भाग जात नाही, लहान आहे. दशांश द्या. 180 झाले. 19 5 95, 19 1 14, 19 7 33, 19 8 52, 19 9 71 आणि ह्या 20 ने 21ला भाग जातो. 20 1 20. 1 उरला. दशांश द्या. 10 झाले.
भाग जात नाही, 0 द्या, 100 20 पंचे 100 म्हणजे मोठा कोणता असेल, हा अंश अधिक असल्यामुळं हा मोठा अपूर्णांक आहे. उत्तर काय असेल आपलं, तर उत्तर असेल 21/20. आपल्याला काही सेकंदामध्ये ह्याचं उत्तर मिळून जातं. आलं का लक्षात? चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न, खालीलपैकी लहान अपूर्णांक शोधा. आता इथं लहान अपूर्णांक शोधायचे आपल्याला. इथं काय आहे, हा अंश अधिक आहे, अंश मोठा आहे छेदापेक्षा. हा काय आहे, हा एकटाच अंश अधिक आहे आणि हे छेदाधिक आहे, हे छेदाधिक आहे, हे छेदाधिक आहे. म्हणजे हा काय आहे, अंश अधिक असल्यामुळं मोठा आहे. मग आता लहान या तिघापैकीच आपल्याला शोधावं लागेल. बरोबर आहे. 17 भाग जात नाही, दशांश दिला आहे त्याच्यामुळे ते 120 झाले. 37 दुगोदरचे 17 17 19चे 1 उरला, 10 झाले, भाग जात नाही, 0 दिला. 16 भाग जात नाही, दशांश द्या, 110 झाले. 16 96, 16 सत्तम 12 उदरशे 112, 16 सत्तम 12 उदरशे 8 उरले, 80 झाले. हे 16 सत्तम 12 112 नाही, 16 सकी 96 आणि हे 10 आणि 4 14 उरले, 140 झाले. 16 सकी 96, 16 सत्तम 12 उदरशे 16 8 28चे 16 8 28चे. इथं 19 15ला भाग जात नाही, दशांश दिला, 150 झाले. 19 5 95, 19 7 14 उदरशे 19 7 33चे, 19 8 52चे होते, जास्त होते. 33चे ते 17 उरले, 170 झाले. 19 8 52चे, 19 71चे, 19 8 52चे 8. मात्र लहान कोणता आहे, तर 11/16 हा अपूर्णांक लहान आहे. उत्तर आपलं असेल 11/16. अशा पद्धतीनं. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न, 2/4, 3/6, 1/5 या अपूर्णांकाची बेरीज किती? हे 2/4 अधिक 3/6 अधिक 1/5 या अपूर्णांकाची बेरीज. तर ह्याची बेरीज करत असताना ह्याच्या छेदाचा लसावी छेद समान करून घेण्यासाठी 4 6 आणि 5 ह्यांचा लसावी काढा. बेदुनी 4, बेत्रिक 6, 5 जशास तसं. 5 त्रिक 15, 15 दुनी 30, 30 दुनी 60. छेद समान काय झाला, 60. ह्याचा 60 करण्यासाठी ह्याला 15 गुणावं लागेल, अंशाला 15 गुणा, 15 दुनी 30 अधिक ह्याचा 60 करण्यासाठी 10 गुणावं लागेल, अंशानं गुणा, 10 त्रिक 30 अधिक ह्याचा 60 करण्यासाठी 12 गुणावं लागेल, अंशाला 12 गुणा, 12 1 12, 30 आणि 30 60, 60 आणि 12 72, 72/60 म्हणजेच ह्याला भाग जाते 12. 12 सकम 72, 12 पंचे 60, 6/5 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? 6/5 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न, 18/11 रिकामी चौकट आहे, 13/4 यामधील चौकटीत पुढीलपैकी कोणते चिन्ह लिहा. आता इथं कोणतं चिन्ह येईल तर पहा, ह्या 11नं जर 18ला भागला, आपण आता मोठा कोणता आहे लहान कोणता आहे पाहू. 11 1 11, 7 उरले, भाग जात नाही, 70 झाले. 11 6 66, 4नं भाग घाला, 4 त्रिकम 12 म्हणजे हाच मोठा झाला ना हो. 1 आहे, हे 3 आहे, म्हणजे काय झालं, या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 1. 18/11 हे लहान आहे 13/4 पेक्षा. आलं. पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 7. काय आहे प्रश्न क्रमांक 7? या ठिकाणी आकृती आहे. बाजूच्या आकृतीत छायांकित नसलेला भाग कोणत्या पर्यायात दिला आहे? तर छायांकित नसलेला म्हणजे काय करायचं, ह्याचे भाग किती झालेत? 1 2 3 4 5 6 7 8.
आपल्याला पर्यायाची गरज नाही. एकूण भाग झालेले छेदामध्ये 8. छायांकित नसलेला भाग, छायांकित नसलेले म्हणजे या 8 पैकी हे एक नाही छायांकित, 1 हे 2 3 4 5 म्हणजे हे 5/8 हे उत्तर येतं आपलं. उत्तर काय असेल? 5/8 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढीलपैकी कोणत्या गटातील अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिले आहे? कोणत्या गटातील अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिलेले आहेत? आता पहा, 4/7, 3/9, 5/8. तर आता या ठिकाणी चढत्या क्रमाने म्हणजे सर्वात लहान अगोदर, त्याच्यापेक्षा थोडा मोठा आणि त्याच्यापेक्षा थोडा मोठा. बरोबर आहे. मग आता 4/7 हा जर घेतला तर काय होईल? 7 जर भागलं जात नाही, दशांश दिला 40 झाले, 7×5 35, 5 उरले, 7×7 49, दशांश दिला 30 झाले, 9×3 27, 3 उरले, 30 झाले, 9×3 27. हे चढत्या क्रमाने आहे का? हे मोठा आहे आणि हे लहान आहे, हे येईल का? नाही. इथं 7 जर भाग घातलं 60 होतात, 7×8 56, 4 उरले, 40 झाले, 7×5 35. 4 जर भाग घातलं तर 4×5 20, 0. इथं 8 आले आणि इथं 5 आले, हेही नाही चढत्या क्रमाने. त्याच्यानंतर इथं तिसरा पर्याय पाहू आपण. हे पहिला पाहिला, हे दुसरा पाहिला, तिसरा पहा. दशांश द्या 50 झाले, 6×8 48, इथं पहा 6×8 48, 2 उरले, 20 झाले, 6×3 18. परत इथं जर पाहिलं दशांश दिला 40 झाले, 5×8 40 म्हणजे हे 80च येते, हे 83 80, हेही नाही. आता असलं पाहिजे हेच. इथं दशांश दिला 50 झाले, 8×8 48, 2 उरले, 20 झाले, 8×2 16. इथं 3 भाग जात नाही, दशांश दिला 20 झाले, 3×8 18, 2 उरले, परत 3×8 18, ह्याच्यापेक्षा हा मोठा आहे. इथं 6 भाग घाला, 6×1 6 जातो भाग, 1 उरला, दशांश द्या 10, 6×1 6 म्हणजे पर्याय क्रमांक 4चे जे अपूर्णांक आहेत हे चढत्या क्रमाने लिहिलेले अपूर्णांक आहेत. हे कसे आहेत? चढत्या क्रमाने लिहिलेले अपूर्णांक आहेत. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथं हा अंशाधिक अपूर्णांक आहे, हे बाकी सगळे अपूर्णांक छेदाधिक आहेत. असं जर आलं तर अगोदर हेच करून पाहायचं. तर हे सगळे करून तुम्हाला मी शेवटी सांगतोय की अशा पद्धतीनं आपल्याला थोडंसं आपल्या डोक्याचा वापर जर आपण केला तर काही सेकंदामध्ये उत्तर आपल्याला मिळतं. पुढचा प्रश्न काय आहे? E = F = G = D. या ठिकाणी काय? हे समान आहेत. बरोबरचं चिन्ह दाखवले म्हणजे हे काय? समान आहेत. बरोबर आहे. तर मग आपल्याला या ठिकाणी E/5 हे E/5, F/9, G/11 आणि D/8 हे समान असल्यामुळे हे काय आपल्याला या ठिकाणी काय? अंश समान आहेत. ह्यांचे कसे? अंश सर्वांचे समान आहेत. मग सर्वात लहान अपूर्णांक अंश समान असल्यास, आपण आत्ताच पाहिलं होतं, अंश समान असल्यास ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान म्हणजे G/11. G/11 हा काय आहे? लहान अपूर्णांक आहे. हा काय आहे? लहान अपूर्णांक आहे. आलं का लक्षात? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10
15 छेदामध्ये फुली अधिक 1 छेद फुली बरोबर 1 असेल तर या फुलीच्या जागी पुढीलपैकी कोणता अंक येतो? अंश व छेद समान असल्यास उत्तर 1 येते. म्हणजे इथं उत्तर 1 आले म्हणजे अंश आणि छेद समान आहे. जर हे दोन्ही ठिकाणी सारखं आहे म्हणजे ह्याचे काय आहेत, हे छेद समान आहेत. समान असल्यास ह्याची बेरीज काय होते? 15 छेद स्टार अधिक 1 छेद स्टार बरोबर 15 अधिक 1 छेदामध्ये स्टार. 15 ने 1 16 म्हणजे ह्याचा छेद बी 16 असायला पाहिजे तरच उत्तर 1 येते. 16 1 16 16 1 16 म्हणजे काय? पर्याय क्रमांक 3. आपल्याला पर्यायाची सुद्धा गरज नाही. हे दोन्ही ठिकाणी सारखंच आहे. मग छेद समान झाला, अंशाची बेरीज केली 16 आली, मग छेद बी 16 असला तरच उत्तर 1 येते. आलं का लक्षात? पुढचा प्रश्न 21 छेदामध्ये 1 रिकामी चौकट अधिक 4 छेदामध्ये रिकामी चौकट बरोबर 5. आता या ठिकाणी काय म्हणतंय? च्या जागी कोणता अंक असेल? आता ह्या दोन्ही ठिकाणी हे आहे म्हणजे काय आहे? इथं छेद समान आहे. छेद समान आहे. मग छेद समान असल्यास 21 अधिक 4 छेदामध्ये फुली 21 आणि 4 25 हे छेदामध्ये आणि ह्याचं उत्तर काय आले? 5 आले. मग इथं जर 5 असलं तर 5 5 25 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय इथं? पर्याय क्रमांक 2. आलं का लक्षात? पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 8/7 2/7 3/9 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावा. 8/7 2/5 आणि 3/9 हे चढत्या क्रमाने लावायचे. तर पहा, हा अंश अधिक अपूर्णांक आहे, हा या दोन्हीपैकी मोठा आहे. मग या दोघाचंच लावा. हे 5 न भाग जात नाही, दशांश इथं 20 झाले, 5 चोक 20. 9 न भाग जात नाही, 30 झाले, 9 त्रिक 27. आता 0 चिन्ह 4 आणि ह्याचं काय तर 7 1 7 दशांश 1 उरला 10 झाले, 7 1 7 म्हणजे 3/9 लहान आहे, त्याच्यापेक्षा थोडा मोठा 2/5 आहे आणि त्याच्यापेक्षा मोठा 8/7 आहे. आलं लक्षात? अशा प्रकारे या प्रश्नाचं आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळेल. पुढचा प्रश्न घेऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे पहा. 60 म्हणजे गुणिले 4/12 कॉमा 90 म्हणजे 1 म्हणजे गुणिले 1/15 121 म्हणजे गुणिले 2/11 कॉमा 110 म्हणजे गुणिले 3/10 म्हणजे काय होईल? 6 1 6 6 2 12 बे 1 बे बे 2 4 उत्तर 2 येईल. 15 90 6 1 6 11 गुणिले 11 121 येतं. 11चा वर्ग आहे म्हणजे 11 2 22. हे 0 कटला, हे 0 कटला, 11 त्रिक 33. मोठा अपूर्णांक कोणता आहे? मोठा कोणता येऊ लागला आहे? 33 उत्तर ह्याचं येऊ लागले. म्हणजे 110चा 3/10 हा मोठा असेल. 110चा 3/10 हा मोठा असेल. आपला या ठिकाणी 14.1 हा घटक संपलेला आहे. आपण 14.2 लगेच पाहू, वेळ आहे भरपूर आपल्याकडे. तर पहा, 6 छेदामध्ये रिकामी चौकट अधिक 3 छेदामध्ये रिकामी चौकट बरोबर 3 असेल तर रिकाम्या चौकटीत किती? हे छेद समान आहेत दोघांचे बी. तिथं काय जरी अंक असला तर शेवटी काय आहेत? छेद समान आहेत. मग छेद समान असल्यास समान असलेला छेद घ्या. 6 अधिक 3
बरोबर 9 छेदामध्ये रिकामी चौकट आणि उत्तर काय येऊ लागले 3. म्हणजे या 9ला कितीनं भागल्यावर उत्तर 3 येते तर 3नं भागलं 3 एक 3 3 त्रिक 9 म्हणजे या रिकामी चौकट बरोबर 3. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. आलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? 24/17, 35/12, 39/16 आणि 42/15. छेद समान आहे का? नाही. अंश समान आहे का? नाही. मग आता आपल्याला लहान विचारलं आहे. मग ह्याच्यात अंशाधिक कोणकोणते आहेत? हा अंशाधिक आहे, हा अंशाधिक आहे, हा अंशाधिक आहे, हा सगळेच अंशाधिक आहेत. जे अंशाधिक असलं तर मोठ्या असतात अपूर्णांक. छेदाधिक जर एखादी असेल तर तो लहान असतो. मग आता 17नं जर भाग घातलं तर 17 एक 17, 7 उरले, 70 झाले, 17 चोक 68. 12नं जर भाग घातला तर 12 दुनी 24, 11 उरले, 110, 12 मे अष्टोदर्शे. 16नं जर भाग घातला तर 16 त्रिक 48, 16 दुनी 32, 7 उरले, 70 झाले, 16 चोक 64. 15नं जर भाग घातला 15 दुनी 30, 12 उरले, 120 झाले, 15 8 20. मग आता लहान कोणता आहे? तर हे 2.9, 2.4, 2.8. तर 24/17 हा का आहे? लहान आहे. हा लहान अपूर्णांक आहे. आलं का लक्षात? पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 3 का आहे? समोरील आकृतीत छायांकित असलेला भाग छायांकित नसलेल्या भागापेक्षा कितीने कमी आहे? छायांकित असलेला भाग छायांकित नसलेल्या भागापेक्षा कितीने कमी आहे? आता छायांकितचा अपूर्णांक काय तयार होतो आणि हे छायांकित नसलेला छायांकित ही 1 2 3 4 5 6 7 8 एकूण 8 भाग आहेत. ह्याचे 8. त्याच्यापैकी छायांकित किती आहेत? 2 आणि नसलेले हे 1 2 3 4 5 6. मग आता छायांकित असलेला भाग ह्या नसलेल्यापेक्षा कितीने जास्त आहे? 6/8 वजा 2/8. छेद समान आहे, समान असलेला छेद घेतला, 6 वजा 2 म्हणजे 4/8 किंवा ह्याला 4नं भाग जाते, 4 एक 4, 4 दुनी 8, 1/2. 4/8 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? 4/8 पर्याय क्रमांक 2. आलं. प्रश्न क्रमांक 4 का आहे? प्रश्न क्रमांक 4 एका गावात 8/13 भाग पुरुष एवढे पुरुष राहते आणि 2/5 भाग स्त्रिया आहेत. तर स्त्रियांची संख्या पुरुषापेक्षा कितीनं कमी आहे? म्हणजे हे 8/13 वजा 2/5. छेद समान करा, दोघाचा गुणाकार, 13×5 65. कारण 13 आणि 5 दोन्ही मूळ संख्या येतात. गुणाकार करा तर तिरकस गुणाकार करा. 8नं 5ला गुणा, 8×5 = 40 वजा ह्या 2नं 13ला, 13 दुनी 26. काय आवलं? 40मधून 26 गेले, 14 राहिले, 14/65 हे उत्तर असेल. 14/65 हे उत्तर येईल. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? तर 29/35, 32/35, 12/35, 18/35 हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहिल्यास डावीकडून तिसऱ्या क्रमांकावर कोणता अपूर्णांक येईल? उतरत्या क्रमाने लिहायचे. ह्याचं काय? छेद समान आहे. छेद समान असल्यास आता उतरता म्हणजे सर्वात मोठा.
छेद समान असल्यास ज्याचा अंश मोठा तो मोठा, म्हणजे हा सर्वात मोठा 32/32/35, त्याच्यापेक्षा लहान 29/35, त्याच्यापेक्षा लहान 18/35 आणि ह्याच्यापेक्षा लहान 12/35. हे उतरता क्रमानं आपण लिहिलं. ह्यांना उतरत्या क्रमांकावर लिहिल्यास डावीकडून तिसऱ्या क्रमांकावर कोणता अंक असेल? हे का ही उजवी बाजू आहे आणि ही डावी बाजू आहे. ही 1, 2, 3 म्हणजे 18/35 हे उत्तर येईल. 18/35 हे उत्तर येईल. आलं? अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवावा लागतो. पुढचा प्रश्न काय पहा. जर 13/18 लहान आहे (*9) तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? इथं आपण पर्याय घेऊ, म्हणजे आपल्याला थोडंसं मोठं, म्हणजे पर्याय जर घेतले आपण तर थोडंसं आपल्याला आणखी त्याचं हे होईल. 2, 6, 7, 4 2, 6, 7, 4. तर पहा, हे 13/18 18नं भाग घाला, दशांश द्या, 0 130 झाले. 18×5 = 18 सं अष्टोदशे 108. 18×7 = 26. 4 उरले, 130 मधून 126 गेले, 4 उरले, 40 झाले. 18×2 = 36. आता इथं हे 7 येण्यासाठी दशांशाच्या पुढं 2 जर घेतलं आपण, 2/9, दशांश दिला, 20 झाले. 9×2 = 18, 2 उरले. ह्याच्यापेक्षा मोठं पाहिजे, मग हे 2 येईल का? नाही. इथं जर 6 घेतला, 6/9, भाग जात नाही, दशांश दिला, 60 झाले. 9×20 = 54, ह्याच्यापेक्षा लहानच येऊ लागले. इथं जर आपण 70/9 जर घेतलं, इथं हे दशांश, 9×7 = 63. 70मधून 63 गेले, 7 उरले, परत 9×7 = 63. म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. स्टारच्या जागी जर 7 घेतलं तर तो अपूर्णांक मोठा असेल 13/18 पेक्षा. आलं? कळालं? चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. 211 छेदामध्ये 20, 211/18, 211/27, 211/32 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावायचे आपल्याला. इथं काय आहेत पहा, अंश ह्याचे समान आहेत. मग त्याचा जर आपल्याला चढता क्रम जर लावायचा असेल तर काय करावं लागेल? आपल्याला चढता क्रम लावायचा असेल तर आपल्याला सर्वप्रथम अंश समान असल्यास लहान अपूर्णांक घ्यावा लागेल. चढता लावायचा अंश समान असल्यास ज्याचा छेद मोठा तो लहान, म्हणजे हा 211/32 लहान आहे. हा त्याच्यापेक्षा लहान 211/27, त्याच्यापेक्षा लहान 211/20 आणि त्याच्यापेक्षा लहान 211/18. अशा पद्धतीने हे अपूर्णांक आपण चढत्या क्रमानं इथं लावलेले आहेत. आलं? कळालं? पुढचा प्रश्न आपल्यासाठी. रोपवाटिकेमध्ये 990 रोपापैकी 4/11 रोपे गुलाबाची होती, तर गुलाबाची किती रोपे होती? आता ह्याच्यापैकी 4/11, मग काय करायचं? सगळ्यात सोपं, ह्या पैकीच्या ऐवजी गुणिले वापरायचं. हे 4/11, 11नं भाग घाला, 11×1 = 11, 11×9 = 99, 0 90 गुणिले 4, मग 9×4 = 36, 360 झाडे कुणाची होती? गुलाबाची होती. आलं का लक्षात? 11 समान भागापैकी 4 भाग म्हणजे 360. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. 5/15 या अपूर्णांकात हे 5/15 किती वेळा मिळवल्यास उत्तर
4 येईल म्हणते. किती वेळा मिळवल्यास उत्तर काय येईल म्हणते. 4 येईल असं म्हणतंय. असा जर प्रश्न आला तर काय करायचं, त्याची एक ट्रिक सांगतो तुम्हाला. त्याचं एक सूत्र आहे. काय आहे? छेद, ह्याच्या छेदामध्ये अंश गुणिले बेरीज, कंस बंद करायचं, वजा 1. ह्याचा छेद किती आहे? 15. अंश किती आहे? 4. गुणिले बेरीज किती आहे? 4 वजा 1. हे 4 1 4, 4 1 4. काय राहिलं? 15 वजा 1 बरोबर 14 वेळा जर मिळवलं तर काय होते? उत्तर 4 येते. हे 14 आणि हे 15. छेद किती आहे ह्याचा? 15. अंश किती आहे? सॉरी, अंश आहे ह्याचा 5. इथं 5 येईल. 5 त्रिक 15. हे काय येईल? 15 छेद 5 गुणिले 4 कंस बंद वजा 1. 5 त्रिक 15. 3 गुणिले 4, 3 चौक 12. 12 वजा 1 म्हणजे 11 वेळा. उत्तर काय येईल? 11 वेळा. जर मिळवलं तर 60 येते. बेरीज 60 येते अंशामध्ये, छेद समान असल्यामुळं. आणि ते छेद 15 येते. त्याला 15नं भाग घालायचं म्हणजे उत्तर तुम्हाला मिळून जाते. आलं. पुढचा प्रश्न. 8 छेद 17, 2 छेद 15, 9 छेद 4, 11 छेद 5. क्रमसंबंध या चिन्हाचा उपयोग करून कसा दाखवा? तर पहा, आपल्याला क्रमसंबंध दाखवा म्हणले म्हणजे सर्वात लहान अगोदर घ्या. म्हणजे काय करू आपण? सर्वात लहान अगोदर घेऊ किंवा सर्वात मोठा अगोदर घेऊ. तुम्हाला जे योग्य असेल ते घ्या. तर पहा, आता ह्याच्यातला लहान मोठेपणा ठरवू. हे दशांश 80 झाले. 17 5 85 जास्त होते. 17 चौक 68. दशांश 20 झाले. 15 1 15. दशांश द्यायची गरज नाही. 4 दुनी 8. 1 उरला. दशांश दिले. 4 दुनी 8. 5नं भाग घाला. 5 दुनी 10. दशांश दिला. 1 उरला. 5 दुनी 10. मग आता सर्वात मोठा कोणता आहे? 4 दुनी 8. 1 उरला. 4 दुनी 8. 2 उरले. 4 पंचे 20 येतं इथं. आणि इथं काय येते? 5 दुनी 10. दशांश 5 दुनी 10. म्हणजे सर्वात मोठा हा असेल. हे 9 छेद 4 पेक्षा लहान 11 छेद 5 हा. त्याच्यापेक्षा लहान हा 8 छेद 17 आणि सर्वात लहान 2 छेद 15. हा त्याचा क्रम असेल. काय असेल? त्याचा क्रम असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आपल्या तासिकेतला. 11 छेद 9 गुणिले 9 छेद 11 अधिक 2 बरोबर किती? 11 1 11, 11 1 11, 9 1 9, 9 1 9, 1 अधिक 2 बरोबर 3 हे उत्तर येते. तर विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलला तुम्ही सर्वजण नवीन आहात, लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी आपण थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव नाईस डे.